नमस्कार, मी पांडव सर. आज आपला विषय पहिला सलाम स्वतःलाच. मित्रांनो, माणसाने स्वतःचं अस्तित्व हरवल्यामुळं किंवा स्वतःचं महत्त्व त्यांनी स्वतः नाकारल्यामुळं त्याच्या जीवनाचं वाळवंट कसं झालं आणि त्याच्या जीवनाचं स्मशान कसं झालं, हा विषय आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. मला सांगा मित्रांनो, जीवन आपलं या आणि ते कसं जगावं हे सांगणारे मात्र दुसरेच आहेत. बघा, जीवन नावाचा रथ आपला आहे, पण त्या रथामध्ये बसणारे मात्र दुसरेच आहेत. अहो, त्या रथाचा दोर आपला आहे, पण आयुष्यभर त्या रथाचा दोर आपण स्वतःहून दुसऱ्याच्या ताब्यात दिलाय. याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे, विश्वामधील प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये या, आपल्यामध्ये खचाखच भरलेली या, पण हे सांगण्यासाठी आपल्याला मात्र दुसऱ्याचा टेको घ्यावा लागतोय, दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतोय. आणि दुसरी गोष्ट एक आहे, आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर आहे, पण तो आमच्यासाठी नाही, तो दुसऱ्यासाठी आहे. अहो मित्रांनो, एवढंच काय नाही, पण या विश्वाच्या पाठीवरती सर्वात श्रेष्ठ आणि सुंदर मंदिर जर कोणतं असेल तर हा तुमचा आणि आमचा देह, मानवाचा देह, हे सर्वात श्रेष्ठ मंदिर आहे. पण मानवाने एक गंभीर चूक केली की कुठंतरी त्या विश्वाच्या पाठीवरती एखादं दगडाचं मंदिर बांधलेलं आहे आणि त्यालाच तो वेढं घालण्यामध्ये आयुष्य कसा कंठत आलेला आहे. एवढं नाही मित्रांनो, ईश्वर कोण आहे? ईश्वर कुठे आहे? अरे, ईश्वराचं साक्षात स्वरूप म्हणजे तू स्वतः आहेस. परंतु आपण कुठंतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून एखाद्या मूर्तीमध्ये आपण ईश्वराचं रूप बघतो आणि त्याच्याच पुढं आपण आयुष्यभर डोक्याची उचलापट करत असतो. मित्रांनो, आत्मा म्हणजे काय? आत्मा कुठं आहे? अरे, आत्मा तुझ्यात आहे, पण आम्हाला कुणीतरी सांगितलं आत्मा हा सर्वानुभूती आहे. मग आत्मा जर सर्वानुभूती असेल तर तो आमच्यात का नसेल? तो आमच्यामध्ये आहे, पण आम्ही आयुष्य आम्ही त्या आत्म्याचा शोध घेण्यामध्ये आम्ही कशी भटकंती करत आलेलो आहेत. दुसरी गोष्ट एक आहे की मान आपली आहे, परंतु आयुष्यभर आपण दुसऱ्याच्या ताब्यात दिलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, स्वतःचं अस्तित्व हरवून मानवाने आपली ही केविलवाणी अवस्था स्वतःच करून घेतलेली आहे. याचं नेमकं कारण काय? याचा उलगडा कुणीतरी केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, मला सांगायचंय की कुठंतरी तुमच्या आमच्या ठिकाणी असणारा हा धर्मभोळेपणा, ही अंधश्रद्धा आणि हे कर्मकांड आणि शहाणपणाचा अभाव, याच्यामुळं मानव अलीकडचा कसा या जाळ्यामध्ये अडकत चाललेला आहे. आणि एवढंच नाही तर अलीकडं या मधल्या माणसांनी कुठंतरी आपली दिशाभूल करण्यासाठी लोकांना सांगितलं की जर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला एक करावं लागणार आहे. कुठंतरी की त्यांनी कुठंतरी एक मोबाईलच्या माध्यमातून एखादा ग्रुप काढलेला आहे, त्या ग्रुपला जॉईंट व्हा, म्हणजे आम्ही तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करून देतो. मला सांगा, ज्ञानेश्वर माऊली कुठल्या ग्रुपला जॉईंट होते? तुकाराम महाराज कुठल्या ग्रुपला जॉईंट होते? तरी देखील त्यांना आत्मसाक्षात्कार झाला ना. आणि म्हणून मला सांगायचं आहे एक तुम्हाला की बाबांनो, कुठंतरी, आणि हे लोक पुन्हा ठासून सांगतायत, लोकांनी आम्हाला वेडं म्हटलं पाहिजे, तरच ईश्वराची प्राप्ती आम्हाला होणार आहे. आणि जर तुझ्या ठिकाणी शहाणपण असेल, शहाणपणाचा तू वेडा असेल, तर ईश्वर म्हणतो मला शोधू नको, मीच तुला शोधत शोधत तुझ्यापर्यंत येत आहे. आणि म्हणून मित्रांनो, जी खरी परिस्थिती आहे, जे वास्तविकता आहे, त्याचा स्वीकार करा आणि निश्चित पद्धतीनं तुमच्या जीवनाचा बगीचा फुलल्याशिवाय राहणार नाही आणि
आनंद नावाचा ईश्वर तुम्हाला त्या बागेमध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं. आणि म्हणून मित्रांनो, हा माझा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आवडला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि एक आहे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.